अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आपल्या शरीराची योग्य काळजी घेणारा, व्यायाम, योगासन आणि आहार यावर विशेष भर देणारा, त्यावर विशेष लक्ष देणारा. पण अवघ्या वयाच्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. इतका फिट असलेल्या सिद्धार्थला एवढ्या कमी वयात हार्ट अटॅक कसा आला याची बरीच कारणं असू शकतात. आताची तरुण पिढी तासनतास जिममध्ये घालवते, शिवाय शरीर कमावण्यासाठी स्टेरॉइडचं सेवन केलं जातं. या व्यतिरिक्त शरीर कमावताना व्यायामाचा अतिरेक होतोय का, हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने आता समोर येत आहेत आणि त्याचीच उत्तरं मिळवण्यासाठी आपण आज दोन तज्ज्ञांसोबत संवाद साधणार आहोत. पुण्याहून डॉक्टर रोहिणी पाटील आपल्यासोबत असणार आहेत, ज्या न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहेत. आणि त्यासोबतच डॉक्टर ऋषी शेरेकर काही वेळामध्ये आपल्यासोबत असतील, स्पोर्ट्स मेडिसिन एक्सपर्ट आहेत. तर डॉक्टर ऋषी देखील जॉईन झालेले आहेत आपल्याकडे. या दोघांचंही आपण या खास चर्चेमध्ये स्वागत करूया. डॉक्टर ऋषी, आपण सगळ्या जीवनशैली आणि एकूणातच या सगळ्याबद्दल बोलणारच आहोत. मात्र सिद्धार्थ स्पेसिफिक केसबद्दल मी तुम्हाला विचारेन की तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे. एकूणातच काल ज्या पद्धतीने बातम्या येत आहेत सगळ्या, या सिद्धार्थच्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालेलं असावं, तुमचं निरीक्षण काय डॉक्टर ऋषी? मला माझ्या मते जे सिद्धार्थ शुक्लांचं जे अनटाइमली डिमाइज झालेलं आहे, कुठची गोष्ट जेव्हा ओव्हरडू केली जाते, ती कुठची असो, ती एक्सरसाइज किंवा व्यायाम जास्त करणं असो का अति म्हणू शकता तुम्ही अति सप्लिमेंट्स किंवा स्टेरॉइड्स हे एक अतिसेवन बेसिकली करणं असो, त्याचबरोबर त्या पद्धतीचं शरीराला आराम आणि रिलॅक्सेशन न देणं, हाय स्ट्रेसमध्ये वावरणं ते असो, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी शरीराला हानिकारक आतमध्ये बाहेरून दिसत नसतील तरीसुद्धा आतमध्ये आपल्याला ते नुकसानदायक ठरतात. आणि या गोष्टी कुठे ना कुठेतरी या आपण सगळ्या जर बघितल्या गेल्या की या विषयामध्ये ही कुठची नेमकी गोष्ट ह्याला एक्झॅक्टली पिनपॉइंट झाली असेल सिद्धार्थ शुक्लांच्या ह्याच्यामध्ये, हे आपण आफ्टर ऑटॉप्सी रिपोर्ट चा जो आता ऑटॉप्सीचा जो रिपोर्ट असेल त्या आधारेच आपण त्याच्यावर पिनपॉइंट करू शकू असं मला वाटतं. बरं, आपल्यासोबत डॉक्टर रोहिणी देखील आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊन या सगळ्या संदर्भातली जी आहे ती त्यांचं निरीक्षण घेऊया. डॉक्टर रोहिणी, तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे नेमकं कसं बघताय एक आहार तज्ञ म्हणून? एका आहाराच्या दृष्टिकोनाने जेव्हा आपण वेट लॉस आणि वेट गेन आणि मसल गेन आणि तो जो एक टिपिकल लुक असतो जो ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये सगळेजण एक्सपेक्ट करतात, त्याच्यामध्ये कुठेतरी सगळे आहारी जातात. एका हेल्दी लाईफस्टाईलसाठी एक्स्ट्रीम डाएट, एक्स्ट्रीम लो कार्ब डाएट किंवा काही गोष्टी कम्प्लिटली खायच्या नाहीत, कम्प्लिटली एलिमिनेट करायच्या किंवा सिव्हिअर कॅलरी डेफिसिटमध्ये जायचं, अशा ज्या एक्स्ट्रीम गोष्टी जेव्हा ट्राय केल्या जातात तेव्हा शरीराला त्याला हानी पडते. एक हेल्दी आणि बारीक आणि फिट माणूस आतमधूनच हेल्दी असेल असं नाही. आतमध्ये भरपूर पॅरामीटर्स, भरपूर न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्याच्यामुळे एक बॅलन्स्ड लाईफस्टाईल आणि बॅलन्स्ड आहार असणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली त्यांचं डाएट काय होतं, ते काय खायचे, आणि आहारासोबत फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ह्याच्यामध्ये. एक्झॅक्टली आपण पॉइंट आउट करू शकणार नाही, पण खूप लोक आपण बघतो की जे एक्स्ट्रीम डाएट्सवरती जातात आणि त्याचा आपल्या हार्टवरती आणि आपल्या इंटरनल ऑर्गन्सवरती फरक पडतो. खरंय, खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे डॉक्टर रोहिणी यांनी. आपण आहाराबद्दल त्यांच्याशी बोलूच. मात्र डॉक्टर ऋषी, जो मुद्दा आता रोहिणी मॅडमनी मांडला की या फील्डमध्ये येताना आपण डाएट कॉन्शियस किंवा हेल्थ कॉन्शियस असणं आणि त्याचा अतिरेक करणं, तर मला असं वाटतं की इकडे ट्रेनरची भूमिका फार महत्त्वाची असते. तर एक ट्रेनर म्हणून तुम्ही जेव्हा गाईड करता किंवा गाईड करायला तुम्हाला जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तुमचा फोकस नेमका काय असतो आणि तुमच्या समोर जी व्यक्ती आहे त्याने नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचं पथ्य जे आहे ते पाळणं गरजेचं असतं अशासाठी? कारण जसं आपण म्हणतोय की एखादी, तुम्ही देखील बोलात की एखादी गोष्ट ओव्हरड्यू केल्याने देखील, ओव्हरडन केल्याने देखील त्याचे तोटे आपल्याला सहन करावे लागतात. तर ट्रेनर म्हणून तुमची भूमिका किती क्रुशल असते अशा ठिकाणी? माझ्या मते ट्रेनर किंवा एक प्रशिक्षक जो असतो, म्हणजे जो व्यायाम तुम्हाला ऍक्च्युअली ऑन ग्राउंड लेवल तुम्हाला जो व्यायाम तुम्हाला गाईड करतो, तो ह्यामध्ये अत्यंत क्रिटिकल पोझिशनवर असतो. त्याला स्वतःला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं
आणि त्याचबरोबर त्याच्या एक आपण म्हणू शकतो एक सब्जेक्टिव्ह एका व्यक्तीच्या बॉडी टाईप प्रमाणे, त्याच्या लाईफस्टाईल प्रमाणे, त्याच्या एंटायर रुटीन प्रमाणे एक सब्जेक्टिव्ह आहे. प्रत्येक माणसाचं एक वेगळं प्रोफेशन असू शकतं, वेगळं डाएट असू शकतं, वेगळं जीवनशैली असू शकते. तर ही जे जीवनशैलीला जसं साजेसं असेल, प्रॅक्टिकली जसं साजेसं असेल आणि त्याच प्रकारचा त्या व्यक्तीला व्यायाम एक ऍक्टिव्हिटी किंवा व्यायाम ते चार्ट आउट करून देणं हे एका प्रशिक्षकाचं किंवा त्या ट्रेनर कोच ह्याचं एक फार मोठी जबाबदारी त्याच्यावर असते, त्या ट्रेनरवर असते. तो ट्रेनर माझ्या मते अर्धा एक डॉक्टर जसा असतो, जेव्हा आपण काही आजार झाला की डॉक्टरकडे जातो, इकडे आपण त्या माणसाला सुदृढ बनवायसाठी आपण तो एक छोटा डॉक्टर आपण त्याच्या बरोबर वावरतो. हे त्या ट्रेनरला डोक्यात असणं, तो इट इज व्हेरी व्हेरी क्रुशियल की तो ट्रेनर एक अत्यंत पॅशनेट ॲज वेल एज त्याला त्या विषयाची अत्यंत माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. आहाराबद्दल मी पुन्हा एकदा मुद्दा घेऊन जाईन डॉक्टर रोहिणी यांच्याकडे. डॉक्टर रोहिणी, आपण सिद्धार्थच्या केसमध्ये काय झालंय ते पोस्टमॉर्टम रिपोर्टचे अहवाल आल्यानंतर अधिक समोर येईल, पण हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला अशी माहिती तुर्तास तरी मिळते. पण मला तुम्हाला विचारायचं की हे सगळे सेलिब्रिटी जी मंडळी असतात, ज्यांच्या शिफ्ट ड्युटीजमध्ये ज्यांना काम करावं लागतं किंवा वेगवेगळ्या हेवी शिफ्ट्स करत त्यांना शूट्स करावी लागतात, त्याच्यानंतर झोपेच्या वेळा, जेवणाच्या वेळा त्यामुळे साहजिकच बदलत असतात, तर अशा मंडळींना, या सेलिब्रिटी मंडळींना तुम्ही कसं गाईड कराल या डाएटच्या अनुषंगाने? तुमचा सल्ला काय राहील त्यांना? येस, सो डाएट हा जो शब्द आहे आणि आता आपण डाएटचे ट्रेंड्स बघतो, तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये त्याचं एक व्हिज्युअलायझेशन असतं की ह्याच वेळेस खायला पाहिजे, इंटरमिटंट फास्टिंग करायला पाहिजे, किंवा एक फॅड आलं की फॅट्स कमी खायला पाहिजेत. सो हे जेव्हा, आणि प्रत्येकाचं एक ओपिनियन असतं आणि त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. सो डाएट हा प्रत्येकासाठी खूप युनिक विषय आहे. सो जर तुमची शिफ्ट आवर, जर तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत काम करत असाल, तर तुमचं डिनर रात्री 3 किंवा 4 वाजता असणार आहे आणि जेव्हा तुम्ही उठाल त्याच्यानंतर तुमचा ब्रेकफास्ट असणार आहे. सो प्रत्येकाचं डाएट त्यांच्या जीवनशैलीला कॉम्प्लिमेंटरी पाहिजे. ते असं स्पेसिफिक स्टबन नाही असू शकत आणि प्रत्येकाचं डाएट त्यांच्या ब्लड प्रोफाईल प्रमाणे, त्यांच्या ब्लड पॅरामीटर्स प्रमाणे, हिमोग्लोबिन, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्सचे पॅरामीटर्स, त्यांच्यामध्ये जेनेटिक काही इश्यूज आहेत का, जेनेटिक डिसीज आहेत का. आता जेव्हा आपण हार्ट अटॅक म्हणतो तेव्हा जेनेटिक हार्ट अटॅकचे काही प्रीडिस्पोजिशन्स पण असतात आई वडिलांकडून किंवा अजून क्लोज रिलेटिव्स कडून. सो ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून मग त्यांचा डाएट प्लॅन बनला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून मग त्यांचं न्यूट्रिएंट्स, सप्लिमेंट्स जे काय आहे ते व्यवस्थित अभ्यास करून रेकमेंड केले पाहिजेत. कुठलाही ट्रेंड फॉलो करायला नको, फक्त बाहेरचे आउटवर्ड्स इफेक्टसाठी. एक होलिस्टिक अशी जीवनशैली आपण प्लॅन करायला पाहिजे त्यांच्यासाठी. बरं. डॉक्टर ऋषी, जसं आता डाएटबद्दल मॅडमनी सांगितलं, त्याच्या शरीराच्या, तुम्ही जसं मगाशी देखील बोललात, सब्जेक्टिव्ह आहे, परस्पर व्यक्तिनिष्ठित या गोष्टी बदलत जातात. तर मला तुम्हाला तेच जाणून घ्यायचं आहे की एखादा सेलिब्रिटी किंवा एखादी व्यक्ती या फील्डमध्ये काम करणारी, या सगळ्या चंदेरी दुनियेत काम करणारी असेल किंवा सेलिब्रिटी वेगळ्या क्षेत्रातली असेल, जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा त्याच्या बॉडी स्ट्रक्चर किंवा एकूणातच कोणकोणत्या मुद्द्यांना अनुषंगाने तुम्ही त्यांना गाईड करत असता आणि त्यामध्ये कोणती पथ्य किंवा कोणत्या गोष्टी प्रामुख्याने त्यांनी टाळायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जेव्हा एक व्यक्ती जे स्पेशली ज्यांना व्हॅनिटी पार्टसाठी त्यांच्या शरीर कमवायचं किंवा त्यांना शरीर दाखवायचं एक इंटेन्शन असतं मेनली, मग भले ते त्यांचे फॉलोअर्स, त्यांच्या फॅन्ससाठी असो, त्यांना एक स्टेटमेंट करायची असो की बाबा एक XYZ व्यक्तींनी एक फिजिक किंवा एक फिगर किंवा त्या प्रकारे झिरो फिगर जसं आपण रिसेंटली ऐकलंच तेच. तर हे सगळं करताना इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की एक पूर्ण ब्लड प्रोफाईल
रिपोर्ट, हो. लिव्हर प्रोफाईल रिपोर्ट, हो. किडनी प्रोफाईल रिपोर्ट, या कोलेस्ट्रॉल, तुमचं इवन फॉर दॅट मॅटर जर म्हणजे सगळ्याच गोष्टी जर हे करत असतो तेव्हा आपण इवन ब्लड शुगर रिपोर्ट सुद्धा बरोबर. जर आपल्याकडे एक रेफरन्स पॉइंट म्हणून बरं. सगळ्या गोष्टी, कॅल्शियम झाल्या जसं मॅम बोलल्या तसं कॅल्शियम झालं, मग अनेक असे हो. टेस्ट, म्हणजे बेसिकली ब्लड प्रोफाईल रिपोर्ट काढणं फार गरजेचं असतं. हो. त्याच प्रकारे दुसरी गोष्ट सुद्धा गरजेची असते की त्या व्यक्तीचं मेंटल स्टेट किती फोकस्ड आहे. बरं. बघा, आज एक कोणी जो कोणी एक स्टार असेल, ज्याला एक फिजिक कमवायची बरोबर. असेल किंवा त्याला बॉडी बनवायची असेल इन शॉर्ट, हो. तर तो त्या वेळेपुरता कदाचित फोकस असेल, बरं. पण त्यानंतर बिकॉज हे एक हर्मिट साधूचं एक तेवढा रेझर शार्प फोकस त्या व्यक्तीला ठेवणं गरजेचं आहे बरोबर. त्या विशिष्ट वेळेपुरतं. खरंय. किंवा एक फिल्म मध्ये एक स्टेटमेंट करायची आहे तर इतका रेझर शार्प फोकस लागतो की बाकी त्यांच्या लेट नाईट पार्टीज असो, बाकीचे इंडल्जन्सेस असो, ते सगळं त्यांना त्या वेळेला कर्ब किंवा बंद करणं अत्यंत गरजेचं ठरतं. त्याचबरोबर फ्लुइड, जे मी सातत्याने बघत आलेलो आहे, जे मी सातत्याने भरपूर माझ्या क्लायंट्सना, भरपूर पेशंट्सशी जे बोलताना मी भरपूर लोकांचं पाणी, एक इतकं साधी गोष्ट की पाण्याचं सेवन ते मॉनिटर करत नाही. पाणी मी खूप पितो, हे एक जनरल टर्म झाला, पण खूप पितो, तुमचं बाकीचं प्रोटीन इंटेक किती आहे, त्या विशिष्ट पद्धतीने त्याला कॅल्क्युलेशन, फ्लुइड इंटेक, या सगळ्या गोष्टी एक अत्यंत सायंटिफिक ॲज वेल एज क्लिनिकल वेनी जर हे सगळं करता आलं तर मला नाही वाटत काहीच, म्हणजे मोठे इनफॅक्ट प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स असो का प्रोफेशनल ऍक्टर्स असो, त्यांनी फार चांगले ह्याच्यामध्ये कामगिरी, म्हणजे स्टेटमेंट सुद्धा केलेले आहेत फिजिक वाईज. खरंय. खूप अत्यंत महत्त्वाच्या नोटवर आपण इकडे ब्रेक घेतोय आणि डॉक्टर ऋषींनी जसं सांगितलं त्या मुद्द्याला पुढे घेऊन आपण जाणार आहोत आणि आणखी एक फॅक्टर त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. कारण आता गेल्या 2 वर्षात आपण आणखी एका गोष्टीशी झुंज देतोय, ती म्हणजे कोरोना. तर या कोरोना काळामध्ये आहार आणि व्यायाम याचा समतोल नेमका कसा साधायचा आहे, आणि आता आपला अत्यंत महत्त्वाचा विषय सुरू आहे, तो म्हणजे व्यायामाचा अतिरेक खरंच होतोय का या सगळ्या अनुषंगाने, आणि त्यासोबतच व्यायाम अति करणं टाळणं किती महत्त्वाचं आहे, त्यानंतर आपल्या आहाराकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्याबद्दल 2 मान्यवर आपल्यासोबत आहेत, तज्ज्ञ मंडळी आपल्यासोबत आहेत, जी आपल्याला मार्गदर्शन करतात. पुण्याहून डॉक्टर रोहिणी पाटील आपल्यासोबत आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत, आणि डॉक्टर ऋषी शेरेकर आहेत, जे स्पोर्ट्स मेडिसिन एक्सपर्ट आहेत. डॉक्टर ऋषी यांच्याकडे मी परत जाईन. डॉक्टर ऋषी, आपण सिद्धार्थच्या केसमध्ये किंवा एकूणातच जी मंडळी मोठ्या स्टेटसची आहेत, स्टार मंडळी आहेत, त्यांच्याबद्दल तर आपण बोललो, पण कॉमन मॅन किंवा एकूणच सामान्य माणसांच्या जीवनात देखील प्रचंड ताणतणाव आणि प्रचंड स्ट्रेसफुल लाईफ त्यांचं झालेलं आहे. शिफ्ट ड्युटीज असतात बरेचदा, आणि मग त्या कधी कधी एक्सटेंड होतात. त्याच्यानंतर त्यामुळे मग परत जेवणाच्या वेळा बदलतात, झोपेच्या वेळा बदलतात, कधी कधी सेकंड शिफ्ट करून परत मॉर्निंगला यावं लागतं, असंही काही वेळा होऊ शकतं. तर त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं आहे की शिफ्ट टायमिंग्स, त्याच्यानंतर आहार, आणि त्यासोबतच सीझनल चेंजेस, म्हणजे आता आपण बघतोय बाहेर पाऊस आहे, 2 तासांनी कदाचित कडक ऊन पडलेलं असतं, तर या सगळ्यामध्ये आपल्या शरीरावर कसं लक्ष द्यायचं, एक फिजिकल ट्रेनर म्हणून तुम्ही काय सांगाल? माझ्या मते आता जेवढी दगदग चालू आहे, जे आपल्या ज्या जीवनशैलीमध्ये एक प्रकारचा ताणतणाव म्हणू शकता, हाय स्ट्रेस, आपण सगळे हाय स्ट्रेसमध्ये वावरतो, ॲज वेल एज क्लायमॅटिक चेंजेस आपल्याला दिवसेंदिवस आपण बघत चाललेलो आहोत की काय लेवलला क्लायमॅटिक चेंजेस, किती ऊन पडतं आणि केवढा पाऊस पण पडतो, त्याचबरोबर पूर पण येतो. या सगळ्या जेव्हा गोष्टी चालू असतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये इंटरनली भयंकर मोठं एक वेगळंच म्हणू शकतो आपण, एक हाय स्ट्रेस ॲटमॉस्फिअर निर्माण झालेलं असतं. नक्कीच. आपल्या या वेळेमध्ये अशा एका फेजमध्ये, त्यावरनं आपण जसं म्हणालात तसं करोना सुद्धा हे एक मेंटली हे आपल्याला एक इफेक्ट करतच असतं. या सगळ्यामध्ये घेता तर आपण सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की एका पॉझिटिव्ह माइंड फ्रेमनी, एका पॉझिटिव्ह माइंडसेटनी वावरणं, व्यायामामध्ये असो ॲज वेल एज एक
हॅपी मूड मध्ये राहणं नक्कीच. किंवा फॉर एक्झाम्पल जर व्यायाम जे आपल्याला जेवढा झेपतो हो. तेवढाच व्यायाम किंवा तेवढं एक्झर्शन करणं. बरोबर. ठीक आहे. एक जर आता मला म्हणजे व्यायाम करताना वी ऑल्सो टेन टू डू लिटल मोर एक्सरसाइज देन दॅट्स व्हेरी नॅचरल. हो. पण आपण ते सुद्धा एक मेजर्ड वेनी, खरंय. अति न करणं, खूपच जास्त अति न करणं, जरा थोडासा एक्झर्ट, म्हणजे एक्झरसाइजचं नावच एक्झरसाइज आहे, एक्झर्ट आहे, होय. तर थोडासा म्हणजे एक दमाने घेणं, बिकॉज ओव्हरऑलच आपलं एक जरा जीवनशैली जरा दगदगाची झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपलं फ्लुइड इंटेक स्पेशली चांगलं ठेवणं, हे मी खूप स्ट्रेस करून सांगेन हे, नक्कीच. की फ्लुइड इंटेक आणि आपले व्हायटामिन्स फार स्ट्रिक्टली नो गो थिंग्स या जीवनशैलीमध्ये इन्कॉर्पोरेट केल्या पाहिजे असं मला वाटतं. खरंय. डॉक्टर रोहिणी, याचा म्हणजे हाच मुद्दा पुढे नेताना कोरोना आणि या सगळ्या गोष्टी एकीकडे असतानाच आहार संतुलित ठेवण्याच्या दृष्टीने, जेव्हा की जसं आता डॉक्टर ऋषी यांनी देखील सांगितलं, स्ट्रेस वाढतोय, त्यासोबतच आतमध्ये साहजिकच बॉडीमध्ये त्यामुळे रिॲक्शन येत असतात, आपल्या मूड्स चेंज असतात, स्विंग्स ऑफ मूड देखील आपल्याला बघायला मिळत असतात. तर या सगळ्यामध्ये आपण आहार समतोल कसा ठेवायचा, कुठल्या गोष्टी प्रामुख्याने टाळायला हव्यात खाणं, काय सांगाल तुम्ही? सो डॉक्टर ऋषींनी अगदी बरोबर सांगितलं की स्ट्रेस हा फॅक्टर, आपण एक्सरसाइज जरी करत असू तर तो इंड्यूस स्ट्रेस असतो. हा. आणि मेंटल स्ट्रेस ह्या पॅन्डेमिक मध्ये आपण खरंय. सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केला आहे. मेंटल हेल्थ खूप मोठी प्रायोरिटी नक्कीच. झालेली आहे. आणि जेव्हा आपण स्ट्रेस्ड असतो तेव्हा सगळ्यात पहिला ऑर्गन जो अफेक्ट होतो ते आपलं गट, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम. मोस्ट ऑफ द हॉर्मोन्स आपल्या त्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये सिक्रेट होतात. बरोबर. आणि तिथून मग आपलं इमोशनल इटिंग सुरू होतं. मग पिझ्झा खाणं, झोमॅटोवर ऑर्डर करणं, चिप्स खाणं, स्वीट्स खाणं, आपण इमोशनली विचार करायला लागतो. सो सगळ्यात आधी सुरुवातीला आपण कॉन्शियसली इमोशनली आपण हंग्री आहोत का ॲक्च्युली आपल्याला शारीरिक फिजिकली भूक लागलेली आहे आणि आपल्या शरीराला न्यूट्रिशनची गरज आहे, हे आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर हेल्दी खाण्यासाठी खूप सिम्पल रूल आहे, त्याचा स्ट्रेस घ्यायची काही गरज नाही. ऑलरेडी खूप स्ट्रेस आहे आपल्या आजूबाजूला. सो हेल्दी खाण्यासाठी फक्त 2 रूल्स फॉलो करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा खा. दर 2 तासाला खायचं, पण स्वतःवरती प्रेशर टाकू नका. किंवा लॉंग इंटरमिटंट फास्टिंग करायचंही प्रेशर टाकू नका. तुम्हाला भूक कधी लागते? ऑन एन ॲव्हरेज एका ह्युमन बिईंगला दिवसातून 2दा किंवा 3दा भूक लागते. जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा तुम्ही खायला पाहिजे. आणि तुम्ही कधी खायला पाहिजे? जेव्हा आपल्याला खूप भूक लागते. 1 to 10 स्केलवरती तुम्ही आयडेंटिफाय करा. 10 म्हणजे खूप सिव्हिअर भूक लागली आणि तुम्हाला काहीतरी एकदम पटकन खायचं. सो त्याच्या थोडं आधी तुम्ही खायला सुरू करा, म्हणजे तुम्ही काहीतरी हेल्दी खाल. घरात भाजी भाकरी बनवलेली असेल ती पण खूप हेल्दी असते. जेवढं आपण होम कुक्ड मील खाऊ, जेवढं आपण घरी बनवलेलं जेवण खाऊ, जेवढं आपण सीझनल भाज्या खाऊ, सीझनल फळं खाऊ, तेवढं आपल्या शरीराला ते फायदेशीर असतं. कारण की सीझन प्रमाणे आपली बॉडी बदलत असते आणि त्या सीझनमध्ये त्या उगणाऱ्या भाज्या आणि फळ आपल्या शरीराला सगळ्यात जास्त लाभदायक असतात. सो अगदी तीव्र भूक लागायची वाट बघू नका, त्याच्या आधी खा, म्हणजे तुम्हाला राईट आणि रॉंगचं आयडेंटिफिकेशन लगेच कळेल. म्हणजे तुम्ही नॅचरली स्वीट्स नाही खाणार, नॅचरली तुम्ही प्रोसेस्ड आणि जंक फूड नाही खाणार. सो अगदी सोपा रूल आहे. आणि दुसरा रूल म्हणजे झोपायच्या एक 4 तास आधी 3 तास किंवा 3 तास आधी तुम्ही काही खाऊ नका. तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला एक चांगला ब्रेक द्या. म्हणजे जर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम झोपताना काम करत असेल तर तुम्हाला व्यवस्थित पूर्ण झोप लागत नाही. आणि स्ट्रेससाठी झोप ही खूप अत्यावश्यक आहे. कमी झोपेनेही हार्ट इश्यूज, इन्फ्लेमेशन, खूप त्रास कमी झोपणी होऊ शकतात आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी खूप अंडर एस्टिमेट करतो. सो झोप चांगली घ्या, मेडिटेशन्स करा झोपताना आणि उठल्यावरती. तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करू शकता. हे पॅन्डेमिक मध्ये खूप गरजेची झालेली आहे. आणि डॉक्टर रोहिणी, तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. एकदम नेमक्या शब्दात एका वाक्यात तुम्ही सांगितलं की झोप आणि जेवण, व्यायाम या सगळ्याचं समतोल साधणं गरजेचं आहे. कारण आपलं शरीर, आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. आरोग्यम धनसंपदा असं म्हणतात. आणि ती संपत्ती जतन करण्यासाठी, ती जोपासण्यासाठी याच्याकडे लक्ष हे द्यायलाच हवं, त्याचा समतोल साधायला हवा. डॉक्टर ऋषी आणि डॉक्टर रोहिणी, अत्यंत महत्त्वाच्या या चर्चेसाठी तुम्ही दोघांनीही वेळ दिलात आणि अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन केलं. दोघांचंही आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.